हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आम्ही निघालोय आमच्या नेक्स्ट ट्रिपसाठी आणि सकाळी वाजलेले आहेत गाइस हम जा रहे हैं चार दिल्ली के लिए। चार वा रवाना हो चुके 3:30 वाजता हैं। निघण्याचा प्लॅन होता, पण आरव यहाँ पे आज 4 बहुत वाजता खुश आम्ही लग रहा है, आप निघालो देख सकते फायनली. हो। आणि तिथे थोडीशी आरव कुछ मस्ती कहना चालू चाहते हो झाली आप? आमची. खूप सुंदर असा मॉर्निंग व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि हॅपी फेसेस सगळे मस्त एन्जॉय करत आम्ही निघालो. व्ह्यू एवढा सुंदर होता. अर्ली मॉर्निंग जे काही उठलो होतो ते बघून एकदम भारी वाटत होता. असं सुंदर व्ह्यू आणि लॉंग ड्राईव्ह. मग साधारण 7 वाजताच्या दरम्यान आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. बिकॉज सकाळी काही खाऊन निघालो नव्हतो आणि खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही फूड कोर्टला थांबलो. आणि एवढी थंडी होती की बाहेर बसताच येत नव्हतं. मग ऑर्डर करून आम्ही जुगाड केला आणि मॅकडीमध्ये सगळं ऑर्डर घेऊन खाण्यासाठी निघालो. सो मी तर माझा ब्रेकफास्ट मॅकडीमध्ये एन्जॉय केला. आणि बिचारा आमच्या आरूला जास्त भूक लागली होती, पण त्याचं ब्रेकफास्ट सगळ्यात लास्टला आलं. त्याला चिकन हवं होतं, पण सकाळी मॅकडीमध्ये चिकन अवेलेबल नसतं. सो त्याला जे अवेलेबल होतं तेच आम्ही खायला घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाकडे. सुंदर असा घाट आणि हिरवंगार पसरलेलं वातावरण बघून मन अगदी प्रसन्न होत होतं. व्ह्यूज पहा, इतके माइंड ब्लोईंग व्ह्यूज होते. आणि आम्ही पोचलो आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला, जे आहे कोल्हापूरमध्ये आदमापूर गावात. हे बाळूमामांचं मंदिर आहे. असं म्हणतात जे कोणी भाविक भक्त लोक या ठिकाणी येतात, स्पेशली अमावस्येला येतात, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आणि जसं आपल्याकडे यात्रेला गर्दी असते तसंच प्रचंड प्रमाणात इकडे अमावस्येला गर्दी असते. बाळूमामांचं दर्शन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अगदी मंदिराच्या समोरच 5-6 अशा पायऱ्या होत्या आणि तिथून बाळूमामांचं साक्षात थेट दर्शन होत होतं. मंदिराबाहेरून सुद्धा त्यांचा चेहरा, त्याचं मुखदर्शन आपण म्हणू शकतो, ते तिथून घेत होते. म्हणून इथून या स्टेप्सवर उभ्या राहिल्यावर तिथून आम्ही सुद्धा दर्शन घेतलं आणि एकदम मस्त मुखदर्शन इकडून घडत आहे. सो जर तुम्ही घाईमध्ये असाल आणि त्या रूटला जाताय तर मस्ट विजिट प्लेस आहे. आणि असं काही नाही की पूर्ण लाईनमध्येच थांबावं लागेल. त्या स्टेप्सवर उभं राहून तुम्हाला बाळूमामांचं दर्शनसुद्धा मिळून जाईल. मग आम्ही देणगीसाठी इकडे थांबलो होतो, देणगी देण्यासाठी. आणि नंतर आम्ही निघालो छान फोटोज काढून आमच्या पुढच्या प्रवासाला. आणि थोडं पुढे आल्यावर हा व्ह्यू होता, जो की आम्हाला खूप आवडला आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. आणि पुढच्या प्रवासात जाताना आम्हाला खूप छान छान असे उसाचे मळे दिसत होते, जे खूप मस्त वाटत होतं पाहण्यासाठी. आणि मग लागला तो कोकणातील सुंदर घाट. घाट उतरल्यावरच आम्हाला कोकणातील कोकणातील जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. म्हणून आम्ही एका ऑथेंटिक कोकणी रेस्टॉरंटमध्ये थांबलो. तिथे आम्ही स्नॅक्स वगैरे, टी, कॉफी एन्जॉय केलं. खूप छान असं गावाकडच्या पद्धतीचं ॲम्बियन्स होतं इकडे आणि फूड देखील मस्त होते. कोकणात आले आणि आंबोली खाल्लं नाही असं होऊ शकत नाही, म्हणून मी माझ्यासाठी आंबोळी मागवली, जे की मला फार आणि फारच आवडते. मग ब्रेकफास्ट करून आम्ही पुढे निघालो आणि आम्ही पोचलो आमच्या फायनल डेस्टिनेशनला, जे आहे गोवा. तर गोवाला आम्ही लास्ट इयर आलो होतो आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी आणि आता नेक्स्ट ॲनिव्हर्सरीसाठी सुद्धा आम्ही गोव्याला चाललो आहोत. सो वी एन्जॉय गोवा, द वाईब्स हिअर, की खूप छान असतं आणि आम्हाला खूप आवडतं. म्हणून ॲनिव्हर्सरी गोव्यातच सेलिब्रेट करायची असं ठाम करून आम्ही आलो गोव्यामध्ये.
आणि डिसेंबरच्या महिन्यात गोव्याचं हे सुंदर सुंदर असं व्ह्यूज, सगळे लाइटिंग, सगळ्या घरांची लाइटिंग्स बघून एकदम भारीच वाटतं. आणि हॅलो लेट्स सी एव्हरीवन. आता. सो आम्ही फायनली पोहोचलो आहोत गोव्यामध्ये. लास्ट वीकमध्ये आमची ॲनिव्हर्सरी होती आणि आम्हाला कुठे सेलिब्रेट करावंसं वाटत नव्हतं. सो आम्ही या वीकेंडला प्लॅन केला की आपण गोव्याला जाऊया अँड वी आर हिअर इन गोवा. आणि आता फ्रेशन अप होऊन आम्ही निघालोय डिनरसाठी. सो लेट्स सी आता आपण कुठे जात आहोत. सो आम्ही स्टे केलेला आहे इटर्नल वेव्हमध्ये, जे की माझे हजबंड म्हणजे साहेबा खूप वेळा इकडे येऊन राहतो. सो त्याला इकडचं मोस्टली माहिती होतं, म्हणून आम्ही काही प्लेसेस सर्च नाही केल्या, डायरेक्टली आम्ही इथे आलो आणि बुकिंग्स केलेले आहेत. चला बघूयात गोवा डिसेंबर महिन्यामध्ये कसा दिसतो. जागोजागी लाइटिंग्सने सगळं डेकोरेट केलेलं असतं, तुम्ही पाहू शकता. खूप छान वाटतं बघायला. आणि डिनरसाठी आम्ही गेलो फिशरमॅन्स या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, जे की खूप सुंदर होतं. तिथे ॲम्बियन्स पण खूप सुंदर होतं आणि आमच्या दादांचा बर्थडेसुद्धा होता. सो आम्हाला तिथे सेलिब्रेट करायचं होतं. सो लेट्स सी कसं आहे तिथलं फूड. गोवामध्ये इलेक्शन चालू असल्यामुळे खूप शांत वातावरण होतं इकडे. बरेच रेस्टॉरंट्स बंदसुद्धा होते, ड्राय डे होते आणि क्लब्स वगैरे पण इथे बंद आहेत, जे काही लास्ट इन्सिडन्स जे काही गोवामध्ये झालं त्या अनुसार. आणि आम्ही खूप लेट रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो होतो. सो बाकीचं पुढचं काही मला शूट करता आलं नाही. सो लेट्स स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग आणि असेच व्हिडिओज पाहत राहा. जे काय सजेशन्स असतील ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मला आवर्जून सजेशन्स द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.